बॉर्डर कशी द्यायची या संदर्भात आपलं काम तर पुढे पुढे घेणारच आहे आपण. तर चाळण खूप खाली ठेवली आहे बघा आपण. आणि आपण म्हणजे जांभळा नाही काळा घेतला, काळा घेतला आणि हे बघा रंग थोडासा कमी झाला. थोडा आतमध्ये नाही नाही असं काही नाही, ते मिक्सच केलेलं. ओके काय वाटतं तो? तर चाळीवर थोडी वरती घेतली आपण. आता हे असंच थांबून एकाच वेळेस सगळ्या रंग मारू शकतो आपण, कारण हा रंग आपल्याला रॅन्डम पाहिजे. बघा त्यातून कलर असा आला असं थोडासा जाणवतं आपल्याला. चाळी बघा जर अशी तिरकी ठेवली आहे, फ्लॅट ठेवली आहे तिरकी रंगापेक्षा. त्यामुळे ते असा पण घेताना तुम्ही त्या पद्धतीने घेतला की तुम्हाला बरोबर तो कलरचा शेड तयार होतो. थोडं जाणवत आहे केला आपण. हे जेव्हा चाळणी आपण आपटतो ना, जे धूर जो बाहेर पडतो हा पण खूप जास्त महत्वाचा आहे. याच्यामध्ये पण जेव्हा आपण असे 2 लाईन जर मारून घेतले ना आपण, त्याच साईज सेलेक्टरचा आपण काढायचं दिसेल, अजून छान दिसेल. आता न्यू इथे लिहिलं तरी चालेल, लिहिलं तरी चालेल. आपण इथं लिहू, इथं लिहिल्याने छान दिसेल ते. आता हे असं घेतलं किंवा हे असं केलं लांब तरी चांगलं दिसेल. जास्त टर्न न घेतो, जरा सिंपल घेऊ. आता डब्ल्यू पण बघा, हा असा घेऊ शकता तुम्ही किंवा असा पण टाकू शकता. आता हे थोडं इथे घेऊ म्हणजे सहजारी छान वाटेल. मराठी 2 आणि इंग्लिश 2 मध्ये थोडासा फरक आहे बघा. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना? मराठी हे असं काढतो आपण, इंग्लिश हे असं. माहित नाही असं ते का नाही, असंच आहे असं. ओके काय वाटतं अशी साधीशी. आता थोडेसे रॅन्डमली देऊ. असला अनुभव नाही ना. ठीक आहे, परत शिकतो. थोडंसं आपण चांदण्यावर चांदण्या काढताना चिमटीने काढलं तरी होईल. सरळ लटकन टाकलं ना टाकतात.
काही रांगोळी आहे ना हे डोळ्यांपैकी थोडं जवळ घ्या लटकनचं शूटिंग. बाजारमध्ये घालायचं. तो लगेच इफेक्ट दोन तीन आपले टाकले तरी चालतात का अर्थात तेवढी प्रॅक्टिस याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता याला प्रॉपर छान होईल पण ते ॲक्च्युली काय होईल आतमध्ये ऑलरेडी थोडं डिस्प्यूट झाले. आता याला या साईडला आलं तर नाही काय गरजेचं नाही आहे. दिलं तर छान दिसतं. आता हेच एलिमेंट सारखे सारखे आपल्याला काढायचे त्याच्यामुळे त्याला खूप जास्त वेळ लागणार आहे. पण हे रांगोळी जेव्हा पूर्ण होईल तेव्हा दिसताना ती काही औरच दिसणार. पूर्ण नाही घेत सर आता शेवट दोन तीन दाखव किती सेकंद दाखवली पहिले तुमचं किती झाले सेकंद 4 मिनिट होईल. कशाला बोलत आहे. ज्यांना उशीर होईल त्यांनी घरी गेलं तरी चालेल कारण याला थोडा वेळ जाणार आहे. नाही मी नव्हता तुम्ही हे येणार नाही तुम्हाला. ते काय होईल मग मी काढतो असं होईल. तुम्ही काढलं गरजेचं कंपल्सरी करून नाही सर आहे. एकदा ते घरी प्रॅक्टिस आम्ही करू की बाबा इथं तुम्ही घेणार आहात ना. एक तुम्ही दाखवलं ना आम्ही ट्राय करू 15-20 मिनिट्स करतो. नाही पण सरांनी मागच्या वेळेला पॅटर्न्स जे दाखवले होते जे आपण पट्टीमध्ये काढतो तेही त्यांनी मागच्या वेळेला बरेच दाखवलेले आहेत. आपल्याला प्रॅक्टिसेस करायच्या असतील तर त्यासाठी हात कसा वळणं पण आवडतं. तर हा जसं दाखवत आहेत ते पेशन्स आणि तेवढा हाताचा स्ट्रेंथ तेवढी वाढली पाहिजे. दाखवायला मी खूप दाखवेल पण तुमच्याकडनं ते येणं अपेक्षित आहे. बाकी काय हातात ना स्ट्रेंथ जेवढी का मी मार्क केलं की आज मी पूर्ण वेळ रांगोळी 5 बोटांनी काढायचं चिमटीने काढलीच नाही पण हातात स्ट्रेंथ राहत नाही ती की प्रत्येक वेळेला ते कम्प्लीट करायचं हातातली स्ट्रेंथ संपली की सगळी रांगोळी पडून जाते. स्ट्रेंथ वाढणं पण गरजेचं आहे. सगळ्यात जास्त बिंदू आहे ना मला वेळ लागला 6 महिने. मी 6 महिने बिंदूच काढतो. मला येतच नव्हतं बिंदूच येत नव्हतं. मला सरांनी सांगितलं सरांनी मला स्पष्ट सांगितलं होतं जोपर्यंत दिलेलं एलिमेंट कम्प्लीट सर सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत पुढचे एलिमेंट नाही. आपण गडबड करणार प्रॅक्टिस
ते बघा ना त्यांना 2-3 एलिमेंट्स न शिकवता त्यांना येतात आहे त्याच्यापेक्षा जास्त खूप छान दिसतंय सर. सगळीकडे ठेवलं आता का 2 होते? 2 काय विकत नाही का घ्यायचे नाही जावं पण बारीक रांगोळीच प्रॅक्टिस करा ना एकच होतं हे यूज झालेली रांगोळी आणि फ्लो